सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। आज सामना देखील 4 षटकांचा आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये। वेळ घेऊ नका आपण, कारण की पोटी प्लेचे मॅचेस थोड्याच वेळात सुरू करणार आहोत आपण। आज असं वाटतं की लवकरच सुट्टी होईल सर्वांची, कारण की शेड्यूल लवकर चालू केलं आपण। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन देखील सोबत तुम्हाला पाहायला मिळत आहेत, म्हणजे सुरुवात एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल। गणेश स्पोर्ट सरोलीपाडा आणि बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा यामधील हा सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे। गोलंदाजीमध्ये नितीन तरे गोलंदाज सज्ज होता आहे षटक क्रमांक पहिला टाकण्याकरिता। आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। 12वा खेळाडू आलेला नाहीये, बॅटिंग करणाऱ्या संघाचं लक्षात असू द्या, मॅच सुरू होण्या अगोदर पाठवून द्यायचे आपण। मोनिश आणि रतन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते। नो स्ट्राईकला मोनिश, स्ट्राईकला रतन, आणि सामन्याला इथे सुरुवात। पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव। श्री गणेश धावानं सुरुवात। आलेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेले आहेत। नितीन तरेसाठी एक सुवर्ण संधी आहे। रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक विकेटच्या हॅट्रिकसाठी शरददादा भोईर यांच्या माध्यमातून। ऑफस्टिकचा चेंडू आतल्या बाजूला कट झाला होता, थोडासा इन कटर आपल्याला पाहायला मिळाला। कमबॅक करताना नितीन, चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। वाईटने सुरुवात नक्कीच केली, मात्र कमबॅक देखील इथे पाहायला मिळतो नितीन तरेच्या माध्यमातून। थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न। फुलटा चेंडू इनफिल्डच्या बाहेर चाललाय चेंडू आणि येतोय चौकार। हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक शरददादा भोईर यांच्या माध्यमातून आहे। एक विकेट मिळाले, अजून 2 विकेट घ्यावा लागतील गोलंदाजाला। गोलंदाज नितीन, निखिलच्या बॅटवर चेंडू आला नाहीये। पंच दाखवत आहेत की लेग स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता। लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा धाव। एका धावाने संघाची धावसंख्या धावबलकावर 6 धावा। निखिलचं देखील खातं खोलणं बाकी आहे, कारण की हा एक्स्ट्रा धाव आलेला आहे। आता स्ट्रायकिंग वर मोनिश, टीमचे कॅप्टन। कॅप्टनला चांगला खेळावा लागेल, चांगल्या धावा बनवाव्या लागतील, 50च्या वरती धावा बनवाव्या लागतील। पाहूया
पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा हा खेळ सध्या तरी पॉवरफुल गोलंदाजी आहे नितीन तरेच्या माध्यमातून. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. समोर साइड स्क्रीन आहे त्याच्यावरती हा षटकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नितीन तरेला एक विकेट देखील मिळाला होता, मात्र शेवटचे 2 चेंडूवर 2 मोठे फटके मोनिशच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाले. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज होता. प्रत्येक खेळाडू स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे की एखादी चांगली स्पर्धा आणि चांगला परफॉर्मन्स होणं देखील फार महत्त्वाचं आहे. मयूर तरे आला षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. मयूरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. निखिल आणि मोनिशचं विकेट फार महत्त्वाचं असेल या मॅच मध्ये. पाहूया लेफ्ट आर्म फलंदाज निखिल आता स्ट्रायकिंग वर असेल. दिलीप दादा पाटील आपण थोडंसं संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच कोणाचा आहे हे नक्कीच आम्हाला कळवायचं आहे, कारण की 40 प्लसच्या मॅचेस देखील होणं फार महत्त्वाचं आहे. जर प्रीमियर लीगची मॅच असेल तर आपण नक्कीच आम्हाला कळवायचं आहे, कारण की 40 प्लसचे खेळाडू देखील पोहोचलेले आहेत इताडे टीमचे आणि सोबत कारिवली संघाचे. गोलंदाजीमध्ये मयूर तरे आला षटक क्रमांक 2 टीमसाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज निखिल आहे. हवा देखील भरपूर वाहत आहे, हवेचा फायदा घ्यावा लागेल. सुरुवात त्याच प्रकारे करायची होती, मात्र टॉप पिच चेंडू हवेमध्ये होता. विकेट किपर पोहोचू शकले नाही. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. दुसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकच धाव इथे कंप्लीट करताना स्ट्रायकिंग होता फलंदाज मोनिश. षटकारांची हॅट्रिक वर आलाय. पाहूया हॅट्रिक साजरे करेल का, कारण की गोलंदाज मयूर तरे आहे आणि मोनिश बॅटर आहे. मयूरने सुरुवात चांगली केली आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर एक टॉप पिच उडाला होता. एक संधी भरपूर होती, झेल पर्यंत पोहोचू शकले नाही विकेट किपर मोनिश. पाहूया कोणत्या प्रकारे समाचार घेतोय मयूरचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही, बॅटर मोनिश सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू सन्मान दिला, चेंडूला ढकललाय, फक्त पाहतोय पॉइंट वर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक झाली आहे, दुसरा धाव सहजरित्या पूर्ण करताना आपण पाहतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा 21. जवळ 10 ते 11 वर्षाचा खेळाडू मैदानी मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. यश पुढचा चेंडू ऑफस्टिकचा चेंडू साईडला. आता मिस टाइम नाही तर सरळ सीमेच्या बाहेर येतोय षटकार. विराट चोरगे होते तिथे, झाली आहे चुकी. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार.
चोरगे होते तिथे, पायाने अडवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला होता, थोडस लेट रनअप घेतला होता धावण्याकरिता चेंडू मागे, मात्र पोहोचू शकले नाहीये. चेंडू सीमा पार चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. मोनी चांगली फलंदाजी करते खेळपट्टीवर सध्याच्या घडीला. मयूर तरे स्विच हिट केलाय, क्लासिकल भन्ना स्ट्रोक, चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. सेव्हन्टी बॉल आहे आणि चोपताच ठेवलाय फलंदाज मोनिशने. काय फलंदाजी होत आहे, दोन्ही हँडने फलंदाजी चांगली करताना आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक, बघत राहील विराज, कारण की चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चांगला चेंडू आतमध्ये कट केलाय, चांगली कट, नक्कीच ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. रुद्रा 11 आणि रुद्रांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं टॉस बॉक्स मध्ये. विराज चोरगे चांगली सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू साईडला आणि चालला चेंडू तारा मंडल मध्ये येतोय षटकार. उडवून झोप आयोजन केला लग. कारण की तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे होत आहे. विराज पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक षटकार आला. निखिल पुन्हा सज्ज होतोय. फुलटा चेंडू पुन्हा एकदा, शतरक्षक आहे तिथे, मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल निखिलला. विकेट. विराज चोरगे सन ऑफ दयानंद चोरगे कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. न्यू बॅटर प्रशांत, पाहूया विराज चोरगे शांत करेल का प्रशांतला. पुढचा चेंडू षटकातील चौथा चेंडू आहे आणि गोलंदाज तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय विराज चोरगे. राईट हँड राऊंड ओव्हर द विकेट येतोय गोलंदाज. ओ चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे. एकच धाव मिळेल इथे. कंट्रोल गोलंदाजी, पूर्णपणे
या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. विराजने चांगली गोलंदाजी केली आहे. आमच्या स्कोरर सांगत होते विकेट देखील घेतला, एक डॉट चेंडू देखील आलाय. बॅटर आता मोनिश. आज सर्वांचं लक्ष मोनिशकडे आहे. 3 षटकार 3 चौकार आणि 2 धावा. 32 धावा धावफलकावर आहेत त्याच्या. आणि हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, मात्र दुसरा धाव देखील इथे पूर्ण करताना आपण पाहतोय. 34 धावा झाल्यात त्या म्हणजे मोनिशच्या, आणि टीमची धाव संख्या 48 धावा 48. सुजलने संधी गमावली मागच्या मॅच मध्ये. जय बोलणार सडुपाडा टीम संघाचा त्यांनी 37 धावा बनवल्या. आता 34 धावा मोनिशच्या बॅट मधून आल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टूल उसूल करताना आणि चेंडू चालला सीमा रेखापार येतो चौकार. उडवून झोप आयोजन केला लग. आकडा गाठला गेलाय. धावा 52 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 52. 3 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्यानंतर 21 धावा आल्या आणि आता 13 धावा. पाण्याची माग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचंय. थंडगार पाणी खेळाडूंना नक्कीच दिला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक पुण्याचं काम आहे. पाणी पाजणं देखील एक मोठी मेहरबानी आहे, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची या स्पर्धेला देणगी स्वरूप देण्यात आलेली आहे. नक्कीच पाणी इथे दिला जात आहे खेळाडूंना. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मोनिशचं लक्ष मला तरी वाटतं अर्धशतकाकडे आहे. ज्या प्रकारे बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत आहे. स्ट्रॅटेजी टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेलं आहे. आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहे. सन्माननीय बबनराव भास्कर पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. तसेच सडुलीपाडा टीम संघाचे कॅप्टन बालाराम गजानन भोईर यांच्या माध्यमातून देखील सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच सामनावीरची ट्रॉफी जी आहे आपण पाहतोय, सन्माननीय अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ती आपण सामनावीरची ट्रॉफी जी आहे देत आहोत. मित्रांनो, हे देखील खूप चांगला उपक्रम आहे. जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणींना उजेला देण्याचं काम आपण अशा प्रकारे करू शकतो आपण. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये गोलंदाज इथे सज्ज होत आहे. कौशल आलाय. षटक क्रमांक 14 स्लॉगरचा ओव्हर आहे. पाहूया हाणामारीचा षटक आहे. किती धावा इथे थांबवण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज, की 60+ धावा पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये 62 धावा जय बोलण्यात सडुलीपाडा टीम संघाने बनवल्या होत्या. ओ पहिला चेंडू, जोरदार अपील देखील झाले होते. असं म्हटलं होतं की बाल बाल बचे वापर. एष्ट्यांच्या वरतून चेंडू गेला होता. एष्ट्याने चेंडू लागले मात्र बेल्स पडली नाहीये. पहा रिप्ले मध्ये अगदी क्लीन अँड नीट पिक्चर ओम फोटू यांच्या माध्यमातून. जबरदस्त लाईट टेलिकास्ट. बेल्स पडली नव्हती. ओ बॅटची एच एंड गॉन, विकेट. बॅटर प्रशांत आउट होतोय. आता स्ट्राइक मिळेल का मोनिशला, हे फार महत्वाचं असेल मोनिशसाठी. कमॉन डीजे. आमचे डीजे मॅन थोडेस नाश्ता करतायत, काही हरकत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बुम बुम विशाल मैदानाच्या आतमध्ये. कौशलने चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू अगदी असं वाटतं की विकेट आहे, मात्र बेल्स खालती पडली नव्हती. चांगला निर्णय पंचाने दिला होता. नक्कीच आमच्या 12व्या खेळाडूला नाव पूर्ण माहितीने दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि या विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक अशोक तरे पारितोषिक जमा करायचे आपण. गुगल पे ने सध्या ही स्पर्धा ऑनलाईन आहे, तर पैसे कॅश प्राइजेस घेतले जाईल. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
एका धावाने धावफलकावर 53 धावा. स्पर्धा ऑनलाईन आहे युट्यूबच्या माध्यमातून. टाईप करा आपण जे बोलणार ट्रॉफी किंवा ओम फोटो, तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल ही स्पर्धा. मोठा फटका खेळला इथे, शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. आलेल्या नेक्स्ट मॅच रुद्रा एंटरप्राइजेस आणि रुद्रांश 11. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. सोडून दिलंय पुन्हा एकदा वाईट. नक्की गोलंदाज कौशलचं मन तरी काय. विकेट घेतला वाईट टाकला, विकेट घेतला पुन्हा वाईट टाकला. 3 चेंडू चांगले टाकलेले, 2 चेंडू खराब टाकले आतापर्यंत. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला केलाय, मिस टाइम फटका, हवेमध्ये चेंडू आहे. अजून एक विकेट घेतलाय. खेळी मेली तरी काय चालली आहे मैदानामध्ये काही समजत नाहीये. रणनीती काय आहे कौशलची हे कळत नाहीये. विकेट. आणि मोनिश आता अर्धशतक झलकू शकणार नाही या स्पर्धेमध्ये. एक सिंगल धाव आली आहे. धावा धावफलकावर लागलेले आहेत त्या म्हणजे 55 धावा. नेक्स्ट मॅच दिनेश पाटील प्राईम टीम रुद्रा 11 आणि रुद्रांश एंटरप्राइजेस उमेद चोरगे प्राईम टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचे, कारण की एका चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातील. यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स खाली करायचे. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, जाता जाता शेवटचा चेंडू, विकेट. म्हणजे 4 विकेट या षटकामध्ये. काय गोलंदाजी राहिली कौशलची या डावामध्ये. तर अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे. धावा झाल्या त्या म्हणजे 55 आणि लक्ष्य आहे तो अब तक 56. रुद्रांश एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि रुद्रा 11 टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आहे. दिनेश पाटील फॅम टीम आणि त्याचबरोबर उमेद चोरगे फॅम टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण. आपण सन्माननीय सर्वीपाडा टीम संघाचे कॅप्टन बालाराम दादा भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं. आपल्या शुभ हस्ते पुढचे मॅचचं टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन रुद्रांश एंटरप्राइजेस आणि रुद्रा स्पोर्ट्स मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करत आहोत. कॅप्टन दिलीप दादा पाटील आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय कॅप्टन दिनेश पाटील. यस, ओनर आलेले आहे स्वतः कॅप्टन म्हणून. रुद्रांश आणि रुद्रा यामधील पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन दिनेश पाटील आणि दिलीप पाटील, पाटील ब्रदर्स अगेन्स्ट. सामना 4 षटकांचा टॉस होत आहे.
तर आपण टॉस करत आहोत आणि कॅप्टन रुद्रा स्पोर्टचे कॅप्टन दिनेश पाटील कॉल करतायत. पाहूया कोणता संघ टॉस जिंकतोय. पाहूया काय आलेला आहे आणि टॉस इथे रुद्रा स्पोर्ट्सने जिंकलेला आहे. थँक्यू. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थोडीशी चर्चा करू आपण रुद्रा स्पोर्टच्या कॅप्टन सोबत. चर्चा होणं देखील फार महत्वाचं आहे. कसं फील करतोय पहिल्यांदा ही स्पर्धा ठेवलेली आहे, खास करून आयोजकांचं कोणत्या प्रकारे तुम्ही आभार व्यक्त करेल, कारण की ही स्पर्धा खेळण्याची संधी सर्व खेळाडूंना गावातील मिळालेली आहे. आयोजनांनी चांगल्या प्रकारे मैदान आणि स्पॉन्सरशिप केलेली आहे, त्यांचे खूप अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी प्रदास आम्हाला खेळण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि गावातील एकता कशी राहावी याच्याकडे लक्ष आहे आणि पोरांनी सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवून हा स्पोर्ट एन्जॉय करावा हीच विनंती आहे. तुम्ही नक्कीच दिनेश पाटील तुम्ही चांगली माहिती दिली, कारण की प्रत्येक गावागावामध्ये आता ही प्रीमियर लीग सिस्टम आलेली आहे आणि आपण पहिल्यांदाच ही स्पर्धा ठेवली आहे. आणि त्यानंतर आपण टॉस जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग घेणार आहात आणि संध्याकाळ सायंकाळचं सत्र झालेलं आहे आणि ते हवा भरपूर वेगाने वाहत आहे. आणि समोरच्या संघामध्ये दिलीप पाटील जे लेजंड खेळाडू आहेत त्यांच्या समोर खेळायचं आहे तुम्हाला. तर 4 षटकामध्ये किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? त्यांना कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि दिलीप हा चांगला खेळाडू आहे, पण क्रिकेट हा ग्राउंडवर खेळला जातोय आणि कोण खेळाडू किती पाण्यात आहे तो ते ग्राउंडवर दिसतोय. एवढेच बोले. तरी देखील तुमच्या माइंडमध्ये काय आहे की टार्गेट किती असेल, म्हणजे किती धावणं थांबवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 30 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुमच्या संघासाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देतोय पुढच्या. आणि दिलीप पाटील, तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला रीड करतायत. प्रत्येक गावोगावी ही स्पर्धा सुरू आहे, तुम्ही जी स्पर्धा ठेवलेली आहे त्या स्पर्धेला सर्वच एन्जॉय करतायत. मग सोनाली पाडा असो किंवा सरोली पाडा असो, सर्व खेळाडू एन्जॉय करताय. तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही प्रेक्षकांचा आभार व्यक्त करणार आणि खेळाडूंचं? मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या गावातली प्रीमियर लीग ठेवली होती, पण ती अंडरआर्मची प्रीमियर लीग होती. त्यालाच अनुसरून आम्ही विचार केला की आपण आता गावोगाव चालू आहे प्रीमियर लीग, त्याला अनुसरून विचार केला की आपण ओपनची मध्ये ओव्हरआर्मची लीग ठेवू आपल्या. आणि गावातल्या सर्व वरिष्ठांची आणि खेळाडू जे आहेत त्यांची आम्ही मीटिंग घेऊन आणि तो एक संदर्भ सांगितला सर्वांना, त्याच्यानंतर तो पटला आणि त्याच्यानंतर आम्ही ही लीग ठेवलेली आहे. आणि त्याला खूप प्रोत्साहन मिळाला, गावातच खूप प्रोत्साहन मिळाला. आपले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगी साहेब यांनी 2 लाखाची मदत केली. माझ्या बाजूला बसले सुरेंद्र भोईरसाहेब, पंचायत समिती सदस्य आणि सभापती, त्यांनी जवळ 1 लाख रुपये मदत केली. दिनेश पाटील यांनी 1.5 लाखाची मदत केलेली आहे. हा स्वतः ओनर असून सुद्धा 1.5 लाखाची मदत केलेली आहे आणि ती पोचलेली पण आहे आम्हाला. हां, आणि यांची साहेबांची पण पोचलेली आहे. म्हणजे तर सर्व टीम ओनरांचे कॅप्टनांचे आम्ही आभार मानतोय की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला आणि ही टुर्नामेंट सक्सेस करण्याचा प्रयत्न केला. तो 4 षटकामध्ये किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आता माझ्याकडे बॅट्समॅन म्हणजे महेश, आशिष, मी आणि अजय वगैरे, राम आहे. त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 60चा टार्गेट पार करू. सामना रंगतदार होईल. हां, 100% सामना रंगतदार होईल. आणि सर्व याचे प्रीमियर लीगचे संपूर्ण सामने हे रंगतदार होत चालले आहेत. तरी पण एक षटकार मारला, काय मारला, तर दिनेशचा षटकार मारला तर दिनेशला कमीत कमी 2000 रुपये बक्षीस मिळेल. क्या बात आहे. टॉस जो आहे रुद्रा स्पोर्ट टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि रुद्रांश 11 टीम संघाला पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करताना आपण बघणार. जाऊया आपण टॉस बॉक्समधून डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. रुद्रांश इंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडू आपण टॉस बॉक्स जवळ जमायचे. ओ, विराट सोरगे ऑन फायर नाव. सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडू विकेट मिळालं होतं. सध्या आम्ही टॉस बॉक्समध्ये होतो, आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आले आणि विराट सोरगेच्या बॅटमधून पहिला चौकार.
4 धावांनी संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर. रुद्रांश इंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडू आपण टॉस बॉक्स जवळ जमा व्हायचं आहे. उमेश चोरगे फॅम टीम, नेक्स्ट मॅच दिनेश पाटील फॅम टीम, रुद्रा स्पोर्ट्स आणि रुद्रांश इंटरप्राइजेस. कमबॅक करताना गोलंदाज रतन. लक्ष जो आहे 56 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. अजूनही एक मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे विराट चोरगेच्या माध्यमातून. ओ हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. ओ आणि विराट चोरगे बॅक टू डग आउट. विकेट नंबर 2. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये जे खेळणार आहेत त्यांनी सर्वांनी वेळेवर पोहोचायचं आहे. काल एक मॅच राहिलेला आहे, तो सर्वप्रथम मॅच होईल. त्यानंतर पोटीप्लेचे जे रेग्युलर मॅचेस आहेत ते होणार आहेत. तर यानंतर एक मॅच होईल, ती म्हणजेच SSPL अर्थात सरोलीपाडा सोनालीपाडा प्रीमियर लीग 2025चा अजून एक मॅच होईल यानंतर. आणि त्यानंतर पोटीप्लेचे सामने सुरू होतील. आणि कालचा एक मॅच जो बाकी आहे तो आता खेळला जाईल. पूर्णा आणि निंबोली टीम आपण आला असेल तर आयोजकांना संपर्क साधायचा आहे. पूर्णा टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. निंबोली टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. इथे रतनच्या षटकामध्ये 2 विकेट मिळालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. फोर्टीप्लसचे महान कॉमेंटर थोड्या वेळात आपल्या समोर येतीलच. मनोज ठाकरे आणि ज्ञानेश्वर चिकणे. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र चेंडू सीमारेखा पार. येतोय षटकार. गावात दमाई सोनाले पाडा प्रीमियर लीग गावात नाही रे आयोजन केला लग भल्या भल्या. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये. ओ माय गॉड, चांगला प्रयत्न तिथं पाहायला मिळाला. एक सिंगल धाव कंप्लीट. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मित्रांनो, फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. सर्वप्रथम सरोलीपाडा आणि सोनालीपाडा प्रीमियर लीग 2025ला तुम्ही एन्जॉय करताय. त्यानंतर अजून एक मॅच होईल प्रीमियर लीगची, एक मॅच बाकी आहे. त्यानंतर पोर्टीप्लेचे जे संघ जे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांना देखील तुम्ही खेळताना बघणार आहात. नेक्स्ट मॅच रुद्रा स्पोर्ट दिनेश पाटील फॅम टीम आणि रुद्रांश इंटरप्राइजेस उमेश चोरगे फॅम टीम यानंतर होणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅच आजचा हा रंगताना तुम्हाला पाहायला मिळते, कारण की सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात मिळाली आहे. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होत आहे. प्रशांत आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. प्रशांतला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हर्ष बॅटमधून आतापर्यंत 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक षटकार आलाय आणि त्याला संदेश साथ देत आहे. संदेशकडे फार लक्ष असेल या मॅच मध्ये. एक महान खेळाडू आहे, भरपूर वर्षाने सातत्याने हा खेळाडू खेळत आलेला आहे. चांगला देखील खेळावा लागेल हे फार महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये प्रशांत आले. पाहूया हर्षला कोणत्या प्रकारे शांत केला जाईल. या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 56 धावा. अब तक 56 टार्गेट. प्रशांतचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू टॉप एज हवेमध्ये चेंडू राहिला आणि गोलंदाज चेंडू खाली आहे आणि बॅटर आउट. हर्ष बॅक टू डग आउट.
प्रशांतने पहिल्या चेंडूवर शांत केल्या. हर्षला विकेट मिळाला इथे. शरद भुईर आपली रजा घेत आहेत. यस, एक राऊंड घरून होणं फार महत्वाचं आहे. आज कोणी कुठे जाणार नाहीये कारण की स्पर्धा आपली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफीज जे आहे शरद भुईर यांच्या माध्यम देण्यात आलेले आहेत. 40+ संघांसाठी त्या सुंदर अशा ट्रॉफीज स्पॉन्सर आहेत. ते थोडीशी रजा घेतात मात्र थोड्या वेळात नंतर ते आपल्या ड्रेसिंग मध्ये नक्कीच इथे उपस्थित असतील. ऑफस्टिकचा चेंडू समोर ड्राइव्ह केलाय. चेंडूला शतरक्षक आहे. झेल सुटली आहे. जिवंत मिळते फलंदाजाला मयूरला. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर होते ती म्हणजेच 13 धावा. 13. 3 विकेट गेलेले आहेत. चांगला खेळ पाहायला मिळतोय. शतरक्षण करणारा संघ गणेश स्मृती स्पोर्ट्स सरुलीपाडा. टार्गेट चांगलं सेट केलं आणि त्याला डिफेन्स करण्याची तयारी इथे पाहायला मिळते. रुद्रांश एंटरप्राइजेस टीम थोडीशी चर्चा करताना चर्चा होणं फार महत्वाचं आहे. काही खेळाडू आहेत तर काही खेळाडू खेळले नाही कधी, ते देखील खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू आपण पाहतोय प्ले अँड मिस डॉट चेंडू. संदेश भोईरला चांगला खेळावाच लागेल. भरपूर मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलचं. जसं सागर भोईर खेळला तसं या खेळाडू देखील खेळावं लागेल. सागरने बॅटिंगमध्ये काही केलं नाही मात्र गोलंदाजीमध्ये खूप काही केलं आपल्या संघासाठी. प्रशांत चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ऑफस्टिकच्या बाहेर निघून समोर लॉप केल्या चेंडूला आणि चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय षटकार. उडवून झोप आहे. या मॅच साठी चर्चा होणं देखील फार महत्वाचं आहे. खर्च मजबूत केलं या स्पर्धेला. प्रशांत ऑफस्टिकचा चेंडू अतिशय क्लासिकल ड्राइव्ह. याच फटक्यांसाठी या खेळाडूला जाणला जातोय मात्र या फटक्याने आता साध्य फक्त एकच धाव मिळेल तर षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 22 धावा झालेल्या आहेत. आता समीकरण थोडंसं चेंज झालंय कारण की येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावायचे. जास्त वेळ घेऊ नका आपण. प्रत्येक षटकामागे 17 धावा बनवायच्या आहेत. पाणी ड्रिंक्स इंटरव्हल पाणी मैदानाच्या मध्ये घेतला जात आहे. तोपर्यंत आपण नक्कीच थोडीशी चर्चा इथे नक्कीच करू आपण. जेवलन ट्रॉफी 2025 या स्पर्धेला सर्वप्रथम जे 40+ संघ जे खेळतात या स्पर्धेमध्ये त्या संघांसाठी ट्रॉफी जी आहे सुंदर अशा ट्रॉफी जी आहे शरददादा भुईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर सन्मान चिन्ह जे आहेत शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी सन्माननीय बबनराव भास्कर पाटील या दादांचं देखील आम्ही शुभ आभार व्यक्त करू कारण की ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेलं आहे. तसेच आपण बघितलं नुकतंच आपण टॉस केलं रुद्रांश आणि रुद्रा या संघामध्ये बालाराम गजानन भोईर जे कॅप्टन आहेत 40+ आणि माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरुलीपाडा बालाराम गजानन भोईर यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांना आम्हाला सन्मान चिन्ह ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ
एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर भरपूर असे जे स्पॉन्सर दाते आहेत त्यांची नावांची लिस्ट आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. जसं दिलीप दादांनी सांगितलं होतं की दिनेश पाटील यांनी 1,00,000 रुपये देणगी दिलेली आहे या स्पर्धेला, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. तसेच दयानंद सोरगे साहेबांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला, त्यांची देखील मोठी देणगी आहे या स्पर्धेला. या सर्व दानशूर राजांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पाण्याची नित्यांत आवश्यकता आहे प्रत्येक व्यक्तीला, कारण की पाणी हा पुण्याचं काम आहे. थंडगार पाण्याची बाटली या स्पर्धेच्या मध्ये खेळाडूंना पाणी देखील प्रत्येक खेळाडूला दिला जात आहे. प्रत्येक 2 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल जो होत असतो त्याच्यामध्ये थंडगार पाणी दिलं जात आहे खेळाडूंना. तर आपण मॅचला सुरुवात करतोय. गोलंदाजीमध्ये मोनिश ज्याने आज खूप चांगली बॅटिंग केली, 38 धावा बनवल्या. मात्र पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रो घेण्याची संधी होती, झेल सुटलीये, चेंडू मागच्या बाजूने सरकलाय आणि आता धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या म्हणजेच एकच धाव घेतली गेली आहे. संदेशला कुठेतरी दुसरा धाव घेणं फार महत्वाचं होतं. धाव संख्या 23 धावा धावबलकावर, 11 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज मोनिश याचे प्रयत्न सुरू झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज मोनिशने 38 धावा बनवल्या. मागच्या मॅच मध्ये सुजलने 37 धावा बनवल्या. पुढचा चेंडू षटकातील ऑफस्टिकचा चेंडू अतिशय चांगला 50 स्ट्रोक गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि चेंडूला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली तिथे आणि इथे एकच धाव पूर्ण होत आहे. संदेश भोईर शेवटपर्यंत बघत राहिला की चेंडू फोर्स झाले की काय, चौकार गेले की तेच पाहत होतं. मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आता समीकरण सोपं राहिलं नाहीये, मोठे पटके खेळावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. मोनिश मोठा फटका आलाय की काय, साऊंड चांगला होता मात्र डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीये. संदेश भोईर बॅक टू डग आउट. मॅचची गोल्डन विकेट. कहते ना आधे रस्ते में छोड़ दिया. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या मध्ये आला, कारण की 9 चेंडू 32 धावा फार मोठ्या धावा आहेत. हे 3 चेंडू फार मोठे असतील बालाजी स्पोर्ट्स संघासाठी. याच्यावर धावा बनवणं फार महत्वाचा असेल. गोलंदाजी करताना मोनिश चांगली गोलंदाजी करते. वेदांत भंडारी पारितोषिक लावतायत, मात्र पारितोषिक नाही तर मॅच जिंकावा लागेल. आता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय मयूर पाटीलला. तर 2 धावाने मयूरचं खातं पण धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 26 धावा. म्हणजेच येणारे चेंडू 8 आणि 30 धावांची आवश्यकता आहे. वेदांत भंडारीने मयूर पाटीलसाठी बक्षीस लावलेलं आहे. पहिला बक्षीस जमा करा आपण. चेंडू हवेमध्ये आणि बॅटर आउट. मयूर पाटील आउट होते. मोनिश गोलंदाज आजच्या दिवसातील सर्वात खराब चेंडू म्हणूया, कारण की
ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू टाकलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. आता हा चेंडू डॉट आहे. तर अशा प्रकारे षटक समाप्त. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 29 रन. कमॉन डीजे, एक संगीत होऊन जाऊ द्या डीजेच्या माध्यमातून. सहा चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं नाहीये. 5 षटकार ठोकावे लागतील. चला फिल्डिंग लावायचंय. यानंतर अजून एक सामना SSPL अर्थातच सरोलीपाडा आणि सोनालेपाडा प्रीमियर लीगचा असेल आणि त्यानंतर 40+ फॉर्मॅटला सुरुवात होईल, जिथे पूर्णा आणि निंबोली मॅच तुम्हाला पहिला एन्जॉय करताना पाहायला मिळेल. आमचे कॉमेंटर ज्ञानेश्वर चिकणे आणि मनोज ठाकरे, आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे, कारण की आज लेट प्रभाकर स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा लॉट देखील भादवाडाच्या मैदानावर होणार आहे. तिथे देखील आम्हाला जायचं आहे. जर आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. 6 गेंदे 29 रन. प्रणय मॅसी वेलकम. 6 चेंडू 29 धावा डिफेन्स करायचे आहेत गोलंदाज प्रणयला. पहिला चेंडू प्रणयचा. पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. हलकासा मिसफिल्ड आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगला बॅकअप होता तिथे आणि 1 शॉट, एकच धाव आली आहे. फक्त एकच धाव मिळेल. तुम्हाला धाव जर पूर्ण करायची असेल तर पॉकिंग क्रीज मध्ये तुमची बॅट पूर्ण ठेवणं फार महत्वाचं आहे. समीर सोरगे एन्जॉय करताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. प्रणय, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडू खाली आहे. बॅटर आउट. प्रणयला मिळाला विकेट. आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. न्यू बॅटर कौशल मैदानाच्या आतमध्ये. टॉस तर दिनेश पाटीलने जिंकलाय. पुढच्या मॅचचं मॅच देखील जिंकायचं असेल तर त्यांना चांगला खेळावा लागेल पुढच्या मॅच मध्ये. हा चेंडू चांगला चेंडू होता, तिथे फायदा घेता आला नाही. मात्र लेग स्टंप सोडून जातो. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मॅच वर मजबूत पकड निर्माण केली इथे गणेश मूर्ती स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाने. 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 4 षटकार जरी आले तरी मॅच जिंकू शकत नाही बालाजी स्पोर्ट्स. प्रयत्न तेच आहेत आणि बॅटर आउट. अजून एक धक्का गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. भावेश, अजून एक चेंडू बाकी आहे. जाता जाता आज बुधवार आहे, संध्याकाळची सोय होऊ शकतो षटकार आला तर. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय गणेश मूर्ती स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीमचे कॅप्टन
मॅन ऑफ द मॅच मोनिश ज्याने 38 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार त्यांनी ठोकले होते आणि 2 धावा बनवल्या होत्या आणि 2 विकेट्स. तर मॅन ऑफ द मॅच मोनिश इज अ मॅन ऑफ द मॅच.